कांचनताईची मुलाखत घेण्यासाठी सारिका त्यांच्या घरी बरोबर सकाळी 9 वाजता पोहोचली होती. कांचनताई वेळेच्या बाबतीत खूप काटेकोर होत्या. याची कल्पना सारिकाला असल्याने ती वेळेत त्यांच्या घरी गेली होती. सारिकाला आपल्या घरी वेळेत बघून कांचनताई हसून म्हणाल्या, "सारिका, 9चा काटा मागे पुढे होऊ दिला नाहीस, बरोबर वेळेत आलीस." यावर सारिका म्हणाली, "ताई, तुम्ही वेळेच्या बाबतीत किती काटेकोर आहात याची कल्पना मला आहे. तुमची मुलाखत घ्यायची असल्याने तशीही रात्रभर मला झोप आलीच नाहीये." कांचनताई पुढे म्हणाल्या, "तू मला घाबरते की काय?" सारिका म्हणाली, "तसं नाही ताई, पण तुमच्यासारख्या एवढ्या मोठ्या लेखिकेची मुलाखत घेणं म्हणजे सोपं काम नाहीये. त्यासाठी संपूर्ण गृहपाठ करून यावा लागतो. तुमच्या हजरजबाबी स्वभावाची कल्पना मला आहेच. शिवाय तुम्ही स्वतःहून फोन करून मला मुलाखत घेण्यासाठी बोलावलं आहे." कांचनताई म्हणाल्या, "तू आजवर घेतलेल्या मुलाखतीचे लेख मी वाचले आहे आणि म्हणूनच मी तुला बोलावून घेतले आहे. तू जे काही आहे ते लिहितेस, बाकीच्या पत्रकारांसारखं वाढवून लिहित नाहीस. बरं, आपण आता मुलाखतीला सुरुवात करूयात का?" सारिका म्हणाली, "हो ताई, आपण मुलाखतीला सुरुवात करूयात." "ताई, माझा पहिला प्रश्न असा आहे की आजवर तुम्ही अनेक पुस्तकं लिहिली आहेत, पण ते पुस्तक प्रकाशित होण्याआधी त्या पुस्तकाची माहिती वर्तमानपत्रात छापून यावी असं तुम्हाला कधीच वाटलं नाही. आता जे तुमचं पुढील पुस्तक प्रकाशित होणार आहे त्याबद्दल वर्तमानपत्रात त्याचा सारांश छापावा असं तुम्हाला का वाटत आहे? असं या पुस्तकाचं वेगळं काय आहे?" कांचनताई म्हणाल्या, "तुझा हाच पहिला प्रश्न असेल याची कल्पना मला होतीच. आजवर मी अनेक पुस्तके लिहिली, पण ती सगळी काल्पनिक होती. त्यात कमीत कमी वास्तवदर्शी घटना होत्या. मात्र हे पुस्तक जे लिहिलं आहे ते वास्तवदर्शी आहे. सारिका, या पुस्तकातील सर्व घटना एका व्यक्तीच्या आयुष्यात घडून गेलेल्या आहेत. या पुस्तकाच्या नावावरून सर्वांच्या लक्षात येईलच की हे पुस्तक एका स्त्रीच्या आयुष्यावर लिहिलं गेलेलं आहे. या पुस्तकाचे नाव आहे तिचा संघर्षमय प्रवास. या पुस्तकाचा सारांश वर्तमानपत्रात का छापून यावा असा तुझा प्रश्न होता. तर याचे उत्तर आहे की मुलाला मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून त्याने आत्महत्या केली. मुलीला तिच्या आवडत्या मुलासोबत लग्न करण्यास नकार दिला म्हणून आत्महत्या केली. सासरच्या जाचाला कंटाळून मुलीने आत्महत्या केली. अशा अनेक बातम्या आजकाल आपल्याला ऐकायला मिळतात. माझी एक समुपदेशन करणारी मैत्रीण आहे. ती मला अनेक घटना सांगत असते. आयुष्यात थोडं काही मनाविरुद्ध घडलं की हल्लीची तरुण पिढी डिप्रेशनमध्ये जाते. त्यांचे असे म्हणणे असते की आमच्यासोबत सगळं वाईट का घडतं? आम्हीच हा सगळा त्रास का सहन करायचा? सारिका, माझ्या मते हल्लीच्या तरुण पिढीमध्ये परिस्थिती विरोधात संघर्ष करण्याची तयारीच नाही आहे ग. आपलं सगळं काही व्यवस्थित आणि वेळेतच व्हायला पाहिजे असं सर्वांना वाटत असते. आयुष्यात जर सर्व गोष्टी वेळेच्या वेळी मिळाल्या तर ते आयुष्य जगण्यात तरी काय अर्थ असेल? सारिका, माझी आई मला नेहमी म्हणायची, "ग कांचन, तुझ्या आयुष्यात कधी कठीण प्रसंग आला ना तर त्यावेळी आपल्या खालच्या लोकांकडं बघायचं. ते किती व कसा संघर्ष करतात हे बघायचं. तेव्हा आपल्या पुढ्यात उभे असलेले संकट आपल्याला काहीच वाटत नाही." माझ्या या पुस्तकात अशाच एका स्त्रीची संघर्ष कथा आहे. ती स्त्री अजूनही हयातीत आहे. आजही ती स्त्री जगण्यासाठी संघर्ष करत आहे. आज ती जे आयुष्य जगत आहे तिच्याकडे बघून असं वाटणार सुद्धा नाही की या स्त्रीला तिच्या आयुष्यात इतक्या संघर्षाला सामोरे जावे लागले असेल. मला वाईट वाटतं की आजच्या तरुण पिढीतील मुलींना, स्त्रियांना, ज्यांना कोणाला वाटेल की आपण खूप कठीण आयुष्य जगत आहोत, तर त्यांनी सर्वांनी हे पुस्तक नक्की वाचावे. त्या सर्वांसाठी यातून त्यांचं आयुष्य जगण्यासाठी नक्की उमेद मिळेल. सारिका पुढे म्हणाली, "ताई, तुम्ही जे सांगितलं ते अगदी बरोबर आहे. आमच्या पिढीत संयम नावाची गोष्टच राहिली नाही. हल्ली धावपळीच्या जगात वाट बघणे हे कोणालाच आवडत नाही. तुम्ही ज्याप्रमाणे या पुस्तकातील स्त्रीचं वर्णन केलं आहे
ते ऐकून मला पुस्तक लगेच वाचायची इच्छा झाली आहे. पण ताई, तुम्ही जर या पुस्तकातील कथा तुमच्या तोंडून सांगितलीत तर मला त्याबद्दल लिहिणे अधिक सोपे जाईल. कांचनताई म्हणाल्या, नक्कीच, मी या पुस्तकातील तिचा संघर्षमय प्रवासाची कथा तुला सांगते. अगदी सुरुवातीपासून मी या कथेला सुरुवात करत आहे. या पुस्तकातील तिचे नाव आहे नर्मदा. नर्मदाचा जन्म 1983 साली झाला. नर्मदा एका गरीब कुटुंबात जन्माला आली. नर्मदा हे तिच्या आईवडिलांचं पहिलं अपत्य होती. नर्मदाचा जन्म झाला त्यावेळी तिची आई वडील एकत्र कुटुंबात गावी राहत होते. नर्मदाचे वडील शेतीत रोजाने कामाला जायचे. नर्मदा लहान असल्याने तिला आईला कामाला जाणे जमत नव्हते. त्यामुळे घरातील इतर बायका म्हणजे नर्मदाची आजी, काकू या तिच्या आईला सतत टोमणे मारत. नर्मदाची आई आयतं खाते असं त्या सतत म्हणायच्या. नर्मदाची आई घरातील सर्व कामे करायची, तरीही त्यांचे टोमणे चालूच असायचे. नर्मदाचे वडील शांत स्वभावाचे असल्याने त्यांच्या आई वडिलांसमोर काहीच चालायचं नाही. दररोज करून आणलेली कमाई ते आई वडिलांच्या ताब्यात घेऊन टाकायचे. हे नर्मदाच्या आईला पटत नव्हते. नर्मदा 6 महिन्यांची झाल्यावर तिची आई शेतात रोजाने कामाला जायला लागली. झाडाच्या सावलीला साडीची झोळी बांधून नर्मदाची आई तिला त्यात झोपवत असे. कामाच्या नादात बऱ्याचदा तिच्या आईचे तिच्याकडे दुर्लक्ष व्हायचे. नर्मदा झोपेतून उठून भुकेने व्याकुळ व्हायची. रडून रडून थकून पुन्हा झोपून जायची, तरी तिच्या आईचे तिच्याकडे लक्ष जात नव्हते. नर्मदाचा संघर्ष इथूनच सुरू झाला असं म्हणावं लागेल. वर्षाची झाल्यावर तिला एक लहान बहीण झाली. दुसरी मुलगी जन्माला आल्याने नर्मदाचे आजी आजोबा तिच्या आईचा रागराग करायला लागले. त्यांना वंशाला दिवा म्हणून नातू पाहिजे होता. नर्मदाचे आजी आजोबा यावरून तिच्या आईला सतत घालून पाडून बोलत असायचे. नर्मदाच्या वडिलांचा स्वभाव शांत असल्याने ते आपल्या बायकोच्या बाजूने कधी काहीच बोलत नव्हते. नर्मदाच्या आईचा संयम संपल्याने ती आपल्या लहान बाळाला घेऊन माहेरी निघून गेली. नर्मदाला मात्र तिच्या वडिलांकडेच सोडून गेली. बिचारी 3 वर्षाची पोर नर्मदा आईच्या मायेविना वाढली. नर्मदाची आजी तिचा सतत रागराग करायची. तिला वेळेत जेवायला द्यायची नाही. नर्मदाचे होणारे हाल बघून तिची आत्या आपल्यासोबत तिला घेऊन गेली. पुढील काही वर्ष नर्मदा तिच्या आत्याकडे राहिली. नर्मदाच्या आत्याने तिला शाळेत टाकले. त्यानंतर पुढील काही वर्ष नर्मदा तिच्या काका काकूंकडे राहिली. नर्मदाचे आई वडील जवळजवळ 4 वर्ष वेगळे राहत होते. 4 वर्षानंतर नर्मदाचे आई वडील गाव सोडून पिंपरीत राहायला गेले. त्यांनी त्यांचा वेगळा संसार थाटला होता. नर्मदाला आईशिवाय राहण्याची सवय लागल्याने ती आई वडिलांकडे जायला तयार नव्हती. नर्मदाचे वडील तिला अनेकदा घ्यायला घ्यायचे, पण ती सरळ सरळ नकार द्यायची. एकदा असेच नर्मदाचे वडील तिला घरी येण्यासाठी आग्रह करत होते, तर तिने उलट त्यांनाच प्रश्न विचारला, बाबा, इतक्या दिवस तुम्ही मला तुमच्यापासून वेगळं ठेवले, तर आज मला तुम्ही घरी येण्यासाठी आग्रह का करत आहात? माझी आई मला भेटायला सुद्धा नाही तर मी का घरी येऊ? यावर नर्मदाचे वडील काय बोलणार होते? त्या एवढ्याशा जीवाला काय सांगणार होते? म्हणून ते नर्मदाला न घेता निघून गेले. नर्मदाला तिच्या काका काकूंकडे राहायची सवय लागली होती. नर्मदाचे काकू तिला आपल्या सख्ख्या मुलीप्रमाणे प्रेम देत होती. नर्मदाची काकू तिला घरातील कोणत्याही कामाला हात लावू देत नव्हती. नर्मदाच्या आयुष्यात अजून काय घडले असेल? नर्मदा काकूंकडे रुळली असताना एक दिवस तिचे वडील तिच्या आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी आले. यावेळी त्यांनी आपल्यासोबत आपल्या दुसऱ्या मुलीला म्हणजेच रमाला घेऊन आले होते. रमा नर्मदापेक्षा 3 वर्षांनी लहान होती. नर्मदाने आजवर रमाला बघितलेले नव्हते. आई वडिलांच्या वादविवादामुळे या दोघी बहिणींची ताटातूट झाली होती. नर्मदाने रमाला ओळखले नव्हते, कारण रमा खूपच लहान असताना तिची आई रमाला घेऊन घर सोडून गेली होती. रमाने सुद्धा नर्मदाला ओळखले नव्हते. हे तिच्या बाबांच्या लक्षात आल्याने ते नर्मदाला म्हणाले, नर्मदा,
तू रमाला ओळखले नाही का? अगं, ही तुझी लहान बहीण आहे. बाबांच्या तोंडून हे ऐकल्यावर नर्मदा घाईघाईने रमाच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणाली, बापरे रमा, तू किती मोठी झालीस. मी तुला ओळखले पण नाही. यावर रमा म्हणाली, नर्मदा अक्का, तू आपल्या घरी का येत नाहीस? माझ्यासोबत आपल्या घरी खेळायला कोणीच नाहीये. आई बाबा दिवसभर कामाला गेल्यावर मला एकटीलाच घरी राहावं लागतं. शाळेत मला एकटीलाच जावं लागतं. तू घरी आल्यावर खूप मज्जा येईल. नर्मदा म्हणाली, अगं रमा, मला काका काकूंकडे राहण्याची सवय लागली आहे. मला तिकडे करमणार नाही. रमा म्हणाली, अक्का, मी तुझ्यासोबत असल्यावर तुला करमेल. आणि तुला एक माहिती आहे का? काही दिवसांनी आपल्याला लहान बहीण किंवा भाऊ होणार आहे. नर्मदा खुश होऊन म्हणाली, खरंच? आपल्या आईला बाळ होणार आहे का? बाळ घरी आलं की किती मज्जा येईल ना. मला लहान बाळांसोबत खेळायला खूप आवडतं. रमा म्हणाली, मग आता तरी आपल्या घरी चल. नर्मदाने तिच्या काकूंकडे बघितले तेव्हा तिची काकू म्हणाली, नर्मदा, तू तुझ्या घरी जा. मी तुला भेटायला येत जाईल. रमाला तुझी सोबत होईल. नर्मदाचे बाबा म्हणाले, पोरी, आता तरी राग सोड आणि आपल्या घरी चल. नर्मदाने मान हलवून होकार दिला. नर्मदाने आपले वह्या पुस्तकं एका फाटक्या कापडी पिशवीत भरले आणि कपडे एका गाठोड्यात बांधले. नर्मदा आपल्या कपड्यांचं गाठोडं घेऊन रमा व वडिलांसोबत निघाली. पिंपरीला जाण्यासाठी नर्मदा, रमा व तिचे बाबा एका टमटम रिक्षामध्ये बसले. नर्मदा कधी गावाबाहेर गेलीच नसल्याने तिला रिक्षात बसल्यावर खूप भारी वाटलं. रिक्षातून जाताना नर्मदाच्या डोक्यात अनेक विचार चालू होते. रमासोबत आपल्याला दररोज खेळायला भेटेल. आई आपल्याला गरमागरम स्वयंपाक करून जेवायला वाढेल. काही दिवसांनी लहान बाळ घरात आल्यावर त्याच्यासोबत खेळता येईल. अशा प्रकारचे अनेक विचार तिच्या डोक्यात येत होते. पण नर्मदाला हे कुठं माहीत होतं की तिच्या नशिबात वेगळंच काहीतरी लिहून ठेवलेलं होतं. रिक्षातून उतरल्यावर नर्मदाने आजूबाजूला पाहिले की उंचच उंच इमारती होत्या. नर्मदाला वाटले की आपलं घर अशाच एखाद्या इमारतीत असेल. नर्मदा आपल्या वडिलांच्या मागे मागे चालत होती. 2 इमारतींच्या मधून एक बोळ होती. त्या बोळीतून नर्मदाच्या घराचा रस्ता होता. थोडं पुढं गेल्यावर चाळीसारखे घर नर्मदाला दिसले आणि तेव्हा तिला जाणवले की आपलंही घर असंच असेल. घरापुढे आल्यावर नर्मदाच्या वडिलांनी तिच्या आईला आवाज दिला. तेव्हा तिची आई घराबाहेर आली. नर्मदाला आपल्या घरी पहिल्यांदाच आलेलं बघून आईला गहीवरून आलं होतं. नर्मदाला तिच्या आईने आपल्याजवळ घेतलं. पुढचे कितीतरी वेळ तिने नर्मदाला आपल्या पोटाशी कुरवाळून धरलं होतं. आईच्या स्पर्शामुळे नर्मदाचे डोळे पाणावले होते. नर्मदाच्या आईने तिचे डोळे पुसले. घरात जाऊन नर्मदा व तिच्या वडिलांसाठी रमा पाणी घेऊन आली. पाणी पिऊन झाल्यावर नर्मदा घर बघण्यासाठी आत गेली तर एका खोलीत तिच्या आईवडिलांनी आपला संसार थाटला होता. खोलीत एका बाजूला एक जुना स्टोव्ह होता. त्याच्या शेजारी ताटल्या, वाट्या, पातेले, ग्लास, तांबे असे वेगवेगळे असे सगळे मोजून 9 ते 10 भांडे नर्मदाच्या नजरेस पडले. खोलीच्या एका कोपऱ्यात मळकट 2-3 गोधड्या होत्या. त्याच्या शेजारी बसण्यासाठी 1-2 फाटके पोते अंथरलेले होते. खोलीच्या एका कोपऱ्यात कपड्यांचे 2-3 गाठोडे होते. नर्मदाच्या काका काकूंचं घर 3-4 खोल्यांचं होतं. त्यांच्याकडे भांडी जास्त होती. नर्मदाला तिच्या आईवडिलांचं घर आवडलं नव्हतं. हे तिच्या चेहऱ्यावरून तिच्या आईवडिलांना जाणवलं होतं. म्हणूनच तिचे वडील तिला म्हणाले, नर्मदा बाळा, तुला आपली खोली आवडलेली दिसत नाही. तुझ्या काकांचं घर यापेक्षा बरंच मोठं आहे. बाळा, आपली परिस्थिती बेताची आहे. दररोज काम केलं तरच पोटाला पोटभर भाकर मिळते. तुझी आई इतके दिवस कामाला जात होती तेव्हा 2 जास्तीचे रुपये तरी मिळायचे. पण तिचे दिवस भरत आल्याने तिला काम होत नाही. सगळं काही माझ्या एकट्यावर येऊन पडलं आहे. तुझी आई कामाला जायला लागली की आपण 2 खोलींचं घर भाड्याने घेऊ. तोपर्यंत याच खोलीत राहावं लागेल. नर्मदाला आपल्या वडिलांच्या डोळ्यातील अगतिकता समजली होती. यावर ती म्हणाली, बाबा,
मला आपलं घर खूप आवडलं आहे. हे घर छोटं असलं म्हणून काय झालं, पण इथे रमा तुम्ही दोघे राहतात आणि काही दिवसांनी एक छोटंसं बाळसुद्धा याच घरात येईल. नर्मदाचे समजूतदारपणाचे बोलणे ऐकून तिच्या आईबाबांच्या डोळ्यात पाणी आले. नर्मदाची आई पुढे म्हणाली, रमा, नर्मदाला आपली गल्ली फिरवून आण. तोपर्यंत मी गरमागरम भाकरी बनवते. नर्मदाला आपल्या पानवठ्याची जागा दाखवून आण. उद्यापासून दररोज सकाळी तुमच्या दोघींनाच पाणी आणायला जावे लागेल. आईने सांगितल्याप्रमाणे रमा नर्मदाला घेऊन गल्ली फिरवायला घेऊन गेली. गल्लीतील सर्वांसोबत रमाने नर्मदाची ओळख करून दिली. पानवट्याची जागा बघून नर्मदा रमाला म्हणाली, रमा, सकाळी पाणी आणण्यासाठी आपल्याला किती वाजता यावं लागेल? रमा म्हणाली, दररोज सकाळी 6 वाजता आलं तरच आपल्याला 2-3 हंडे पाणी मिळतं. थोडा जरी उशीर केला तरी मग रिकाम्या हाताने आपल्याला परत जावे लागते. नर्मदा म्हणाली, म्हणजे दिवसभर फक्त हे 2-3 हंडेच पाणी वापरायचं असतं का? रमा म्हणाली, हो, इथे सगळ्यांनाच एवढेच पाणी मिळतं. नर्मदा व रमा बोलत बोलत आपल्या घरापर्यंत येऊन पोहोचल्या. त्याची आई घराबाहेरील ओट्यावर एका चुलीवर भाकरी भाजत होती. ते बघून नर्मदा तिच्याजवळ जाऊन बसली. नर्मदाला बघून तिची आई म्हणाली, नर्मदा, मी भाकरी कशा करते हे बघून घे. तुला थोडाफार स्वयंपाक करता यायला पाहिजे. माझे दिवस भरल्यावर काही दिवस मला स्वयंपाक करता येणार नाही. नर्मदाने मान हलवून होकार दिला. गरमागरम भाकरी आणि ठेचा खाऊन नर्मदा झोपून गेली. नर्मदा झोपेत असताना तिला तिच्या आईवडिलांचे बोलणे ऐकू येत होते. नर्मदाचे वडील तिच्या आईला म्हणाले, नर्मदाला उद्यापासून रमासोबत शाळेत पाठवावं लागेल. उद्या मी कामाला जायच्या आधी नर्मदाला घेऊन शाळेत जातो आणि गुरुजींसोबत बोलून घेतो. यावर नर्मदाची आई म्हणाली, मी काय म्हणते, नर्मदा 4थीपर्यंत शिकली आहे. तिला अक्षर ओळख झाली आहे. पोरीच्या जातीला अजून शिकून काय करायचं आहे? घरी राहिली तर घरातील कामं शिकली. नर्मदाच्या आईचे बोलणे अर्धवट तोडत तिचे वडील म्हणाले, मी या बाबतीत तुझं काही ऐकून घेणार नाही. आपली नर्मदा उद्यापासून शाळेत जाईल. आपल्या गरिबीचा परिणाम तिच्या शिक्षणावर का होऊ द्यायचा? नर्मदाची आई चिडून म्हणाली, तुम्हाला जे करायचं ते करा. मला जे वाटलं ते मी बोलले. शाळा शिकून ती काय कलेक्टर थोडीच होणार आहे? यावर नर्मदाचे वडील काही न बोलता झोपून गेले. आपल्या आईवडिलांचं बोलणं ऐकून नर्मदाला तिचे वडील तिच्या जवळचे वाटायला लागले होते. नर्मदाच्या मनात एक प्रश्न उभा राहिला होता. आपल्या आईचं बोलणं ऐकून आपल्याला वडिलांनी शाळेत जाऊ दिले नाही तर काय करायचे? नर्मदा शाळेत जाईल की नाही? नर्मदाच्या आयुष्यामध्ये असं काय घडणार आहे? नर्मदाच्या आयुष्यात पुढं काय काय वाढून ठेवलंय हे पाहण्यासाठी आपल्याला पुढची कथा पाहावी लागेल. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात याच्या पुढच्या भागासोबत. तोपर्यंत धन्यवाद.